मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड तालुक्यातील कुडवली गावात आज एक आगळा वेगळा आणि भावनांना हात घालणारा सोहळा पार पडला. संस्कार, सेवा आणि मातृऋणाचे दर्शन घडवणारा श्रीमती गुलाबबाई उर्फ जीजी यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलासवासी रघुनाथ केशव सासे यांच्या धर्मपत्नी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमाकांत सासे यांच्या मातोश्री असलेल्या गुलाबबाई उर्फ जीजी यांनी आयुष्यभर दिलेल्या संस्कारांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. आई या विषयावर शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांच्या भावस्पर्शी व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली. मातृप्रेम, त्याग आणि मायेची महती ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले. आई गुलाबबाई यांच्या जीवनपटावर आमदार किसन कथोरे यांनी आपल्या शब्दातून गौरव केला. जिजींसारख्या माता समाज घडवतात असे त्यांनी यावेळी नमूद केले. मुरबाड नगरपंचायतीच्या नगरसेविका मधुरताई मोहन सासे यांनी जिजींच्या जीवन प्रवासावर कमी शब्दात आणि भावनांनी ओथंबलेले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात संपूर्ण सासे व विषे परिवारासह भाजप नेते सुभाष पवार, आत्माराम केशव सासे, मोहन सासे तसेच ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व वारकरी क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित होते. हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा केवळ दीर्घायुष्याचा उत्सव नव्हता, तर आईच्या मायेचा, संस्कारांचा आणि सामाजिक जाणीवेचा प्रेरणादायी संदेश देणारा क्षण ठरला. परिस्थिती जरी थोडीशी भेटायची असली तरी आमच्या मावशी जरी इथे खाली आल्या तरी आम्ही जो आदर सत्कार केलेला आहे, आजही ते आदर सत्कार करतात. तो तितकाच संस्कारक्षम आहे. मामा आम्हाला आठवतात की आमच्याकडं यायचे वेगळ्या ठिकाणी आम्ही कुणाचं घर असेल, आणि एवढ्या मोठ्या कुटुंबात आमच्या गावाला जेव्हा समजलं त्यावेळेला आम्ही त्या बोलाबोली परंतु स्वामींचे संस्कार होते आमच्या मनामध्ये संकल्प केला आणि 2-3 वर्षापासून मी सतत बोलतो लोकांना की मला आईचा वाढदिवस साजरा करायचे, आईचा वाढदिवस साजरा करायचे. माझं मित्र परिवार असतील, सगळे सोयरे असतील, जवळचे सलग कार्यकर्ते मंडळी असतील, मी त्यांना नेहमीच म्हणायचो की मला एक वेळा तरी आईचा हा वाढदिवस साजरा करायचाच आहे. करता करता 3 वर्ष निघून गेली, पण योगायोग चांगला आला आणि आपण सारी मंडळी माझ्या या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झाला आणि या आनंद सोहळ्यामध्ये आपण सहभागी झाला आणि माझं मन अगदी दुगिनीत केल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार आहे. यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांनी आयोजन केलंय ते आपल्या या परिवारातील गजराबाई प्रमिला आत्माराम केशव सासे, संगीता सूर्यकांत सासे, मनीषा मनोहर रघुनाथ सासे, सौ वंदना श्री बाजीराव गणपत विषे, श्री व सौ सविता कुशाभाऊ मधुकर पष्टे, श्री व सौ अंजना रमाकांत रघुनाथ सासे, आमचे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड श्री व सौ मधुरा मोहन आत्माराम साशे, माजी नगराध्यक्ष मुरबाड नगर पंचायत, त्याचबरोबर सर्व साशे परिवार, विषे परिवार यांच्या वतीने आपल्या मातोश्रीचं खरं म्हणजे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित केला आहे. मला खरं म्हणजे या परिवाराचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. बऱ्याच वर्षातून काकू आईचं कुठेतरी अशा प्रकारचा गौरव होताना मुलांच्या हातातून, परिवाराच्या हातातून होते. हे खरं म्हणजे चांगले संस्कार पडल्यामुळेच हे घडू शकतात आणि मी मनापासून या परिवाराला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की आईचं प्रेम काय असतंय हे त्याच्या जीवनात आईही त्याला कळते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आम्ही सगळे मोठे झालो, परिवर्तन आपल्या जीवनामध्ये झालं, पण ज्या घरामध्ये आई नाही ना ते घर पोरकं असतंय. ती घरामध्ये बसून जरी असली तरी त्या घराला खूप मोठा आशीर्वादाचा एक मोठा खांब असतो आणि तो खांब ज्या वेळेला घरातून जातो त्या टायमाला त्या घराची कधीच ती पोकळी भरून निघत नाही. आज आईच्या नावाने या परिवाराने एवढा मोठा चांगला कार्यक्रम केला. हे खरं म्हणजे समाजाला एक फार मोठं निश्चितपणे दिशा देणारा एक कार्यक्रम आहे. घडलं पाहिजे. माझी तर माझ्या समोर बसलेल्या मातांना महत्वाची विनंती आहे, लहानपणापासून आता तुम्ही तुमच्या मुलांच्या हातातल्या मोबाईलचं दर्शन वाढलंय तुमचं.
त्या मोबाईलच्या दर्शनमुळे आया आणि मुलाचं नातंच कमी होत चाललंय. पूर्वी असं होतं की घरातली आई चुलीवर जर भाकरी भाजत असेल आणि घरात मूल रडायला लागलं तर भाकरी करपली तरी चालेल, पण ती धावत जाऊन आईला मुलाला उचलून घेत होती आणि मूल शांत होत होतं. आता गॅस आले, शेगड्या झाल्या, चुलीवर किंवा शेगडीवर जर भाकरी टाकली असेल आणि मूल रडायला लागलं तर आई काय करते, त्याच्या हातात मोबाईल देते. आईने उचलून घेऊन तो मूल गप्प होत नाही, पण मोबाईल दिल्यानंतर तो मूल गप्प होतोय. मग माया कोणाची, आईची का मोबाईलची? ही खरं म्हणजे आज आपल्याला भविष्याची एक वेगळी नांदी आहे. माझी सगळ्या माता पितांना, आईना हीच विनंती आहे, मोबाईलची गरज आहे पण ती किती? हे संस्कार खऱ्या अर्थाने या साचे परिवाराने, विषय परिवाराने दिलेले आहे. त्या टायमाला रमाकांत खरं म्हणजे त्या टायमाला मोबाईल नव्हते म्हणून तुम्ही हे कार्यक्रम करू शकले. मोबाईल असते तर तुम्ही आईला आठवणच राहिली नसते. साचे परिवाराला त्या टायमाला मोबाईल नसल्यामुळे हे गुण आले आणि हेच गुण खऱ्या अर्थाने माझी स्वतःची पण धारणा आहे की आम्ही आमच्या मुलांना संस्कार द्या, पण आमची संस्कृती जपण्याचा महत्वाचा चांगला विचार आपण त्यातून रुजवलं पाहिजे. तोच जर रुजवायचा असेल तर ही भविष्यातली पिढी, आज आपण एवढ्या मोठ्या महान नेत्याशी खूप आपल्या समोर मार्गदर्शन करणारे आहेत, त्यांचे प्रवचन ज्या ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांच्या मनातल्या सुद्धा भावना खूप चांगल्या असतात. आईवर ते तासन तास बोलत असतात, पण आईवर बोलत असताना आम्ही आमच्या घरामध्ये काय चाललंय याचा कधीच बोध घेत नाही. आपल्या घरामध्ये ज्या वेळेला या अशा प्रकारचे संस्कार तयार होत असतात त्या टायमाला आपण खूप अडचणीत येते. घरामध्ये जेवण जर झालं असेल, एकाच घरामध्ये 4 परिवार राहत असतील तर मिस कॉल देऊन त्याला जेवायला बोलवलं जाते. मालिका चांगली असेल तर तुम्ही जेवून घ्या, मी नंतर मालिका पूर्ण झाली का जेवायला बसते. या मालिकांनी, या मोबाईलनी आमच्या परिवारांचं संपूर्ण आज परिवर्तन घडवलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला जर खऱ्या अर्थाने चांगले विचार घडवायचे असेल तर प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रकारचे सन्मान आमच्या मातांचे झाले पाहिजेत आणि ते सन्मान करण्याचा बहुमान खऱ्या अर्थाने साचे परिवाराने आज घेतला आहे आणि तुमच्या आमच्या समोर हा आदर्श खऱ्या अर्थाने ठेवलेला आहे. आज काळाची गरज आहे. खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, प्रगती झाली, पण प्रगतीच्या बरोबर अधोगती पण आम्ही करतोय. आमच्या संस्कारांची अधोगती होत चाललेली. आमचे संस्कार टिकले पाहिजे, आमच्या संस्कारांना दिशा मिळाली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आम्ही आमची प्रगती चांगल्या विचारातून पुढे घेऊन जाऊ शकतो. निश्चितपणे प्रगती झाली पाहिजे, प्रगतीला कोणी रोखू शकणार नाही. आम्हालाही वाटते परिवर्तन झालं पाहिजे, पण परिवर्तन विचारातून सुद्धा झालं पाहिजे. विचाराचं परिवर्तन देवाणघेवाणीमधून होऊ शकते. आज आपण एकत्रित कुटुंब पद्धती तर संपुष्टात आलेली आहे. एकदा लग्न झालं ती मुलगी सांगते, नाही मला कुटुंबात नाही राहायचं, मला मुरबाडला खोली घेऊन राहायचे, बदलापूरला फ्लॅट घेऊन राहायचे, आम्हाला घराचं सोयीसुतक राहिलं नाही. प्रत्येक मुलीच्या मनात जर असं आलं तर हे आमच्या गावांचं गाव पण कुठं राहील, आमच्या गावांच्या मध्ये ही संस्कृती कुठं राहील. तुम्हाला विश्वासाने सांगतो, काही वर्षांनी ही सगळे शहर बकाळपणा आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला गावाचं गाव पण टिकवण्याची खरी गरज लागणार आहे. आज जे बाहेर गेले त्यांना विश्वासाने सांगतो, आपला सातबारा आपल्या गावातलं घर हे टिकवा. एक दिवस तुम्हाला पुन्हा गावात यायला लागणार आहे आणि ती संस्कृती खऱ्या अर्थाने आम्हाला टिकवण्याची आज काळाची गरज आहे. हे विचार कोणी मांडत नाही, या विचाराने कोणाला चांगला फरक पडणार नाही, काही निंदाही वाटेल, पण गरज आहे, काळाची गरज आहे. आपल्याला हे संस्कार अशा मातांच्याच कडून मिळू शकतील. आमच्या माता पित्यांचा सन्मान राखणं ही आज गरज आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम ज्या ज्या परिवारामध्ये होतंय ते निश्चितपणे कौतुकास्पद होतंय. आज या मातेने एवढा मोठा संसार उभा केला, दोन्ही परिवार नाती जपली, देवळीचा असेल इकडचा असेल, दोन्हीच स्नेह संबंध आज पण तशाच प्रकारचे टिकवलेले आहेत. नाहीतर कधीच मामा कुठं आणि भाचे कुठं हा सगळा वेगळ्या पद्धतीने चाललेला बाजार आपल्याला जर थांबवायचा असेल तर प्रत्येक कुटुंबातल्या आपल्या आईने, मी सांगत नाही की असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करा,
पण तुमच्या घरातल्या घरामध्ये आपल्या आईचा सन्मान करा, तुमच्या नातेवाईकांना बोलवा, सगळ्या परिवाराला बोलवा, एकत्रित यायला शिका. एकत्रित आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या परिवाराचं नातं आणि जिव्हाळा जपणार नाही. हे जिव्हाळा टिकवायचा असेल तर हे समाजामध्ये कार्यक्रम झाले पाहिजे आणि ते नक्कीच आज आईच्या रूपाने ते पाहायला आपल्याला मिळतात. त्या आईला खरं म्हणजे मी मनापासून नतमस्तक होतो तर तुमच्यामुळे हे आम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळावे. हेच आशीर्वाद आम्हाला घडावेत. आमच्या नशिबामध्ये आई वडील राहिलेले नाही, पण निश्चितपणे ज्यांना ज्यांना आम्ही मानतो आई वडील माझ्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना मी नतमस्तक होऊन सगळ्यांना सांगतो, हा संस्कार आमच्यावर सुद्धा असावे. आमच्यातून चुकत असेल तर आमच्या कानाला धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तो अधिकार सगळ्याच कुटुंबामध्ये वापरला जावा हीच या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून आईचा आशीर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी निश्चितपणे अजून ठणठणीत आहेत, त्या चांगल्या पद्धतीने अजूनही त्यांचं आयुष्य वाढावं. त्यांच्या परिवाराने सेवा केली, त्यांना अजूनही सेवा करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आनंद शाली गौरव सोहळ्यासाठी सर्वजण आमच्या जिजींच्या जन्मदर्शन सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत. खरं तर हा आमच्या जिजींचा जन्मदर्शन सोहळा असला तरी या सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी भाग्यवान आणि भाग्यशाली आहोत. खरं तर हा आनंद उत्सव साजरा होत असताना या ठिकाणी आमच्या जिजींबद्दल काही मत व्यक्त करत असताना खूप असा आनंद होत असतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजत आहे. या ठिकाणी आमच्या जिजी या मनमिळावू स्वभावाच्या आणि सर्वांची अगदी मनापासून विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणाऱ्या अशा ह्या आमच्या जिजी कुटुंबामध्ये सर्वांवर चांगल्या विचारांचे संस्कार त्यांनी आमच्यावर केलेले आहेत. तसेच आमचे दादा रमाकांत दादा सासे यांनी या ठिकाणी जिजींचा एक वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा त्यांचा मुख्य होता, परंतु आमचे रमाकांत दादा हे वाढदिवस साजरा करणे म्हणजे केक कापणे याच्या विरोधामध्ये होते. त्यांना असं वाटत होतं की जिजींचा असा काहीतरी वेगळा कार्यक्रम केला पाहिजे की त्याच्यामधून तुम्हाला तर प्रेरणा मिळालीच पाहिजे. आणि आमच्या जिजी या आमच्या कुटुंबामध्ये सासे परिवार वर्गामध्ये एक प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती आहेत. तर या जिजींचा हा जो काही वाढदिवसाचा सोहळा आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीप्रमाणे म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशामध्ये आपण विविध उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करत असतो. तर अशाच या हिंदू धर्मामधील चंद्रदर्शन सोहळा हा एक हिंदू विधीप्रमाणे केला जाणारा उत्सव आम्ही जिजींचा या ठिकाणी साजरा केला आणि त्याच्यामधून या ठिकाणी गोसावी सरांनी सुद्धा सुंदर असं विचारांचे संस्कार या घरीपर्यंत सर्व आईवडिलांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय सुंदर असा काम त्यांनी केलेला आहे. खरं तर हा सोहळा साजरा होत असताना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला संस्कारक्षम विचार कशा रीतीने पोचले पाहिजेत याची प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी या सासे परिवाराने केलेलं आहे. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या जिजींना प्रार्थना करून शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबविते. धन्यवाद. टप्पा जो आहे